माझ्याकडे पाहून जिलेबी मागतं ते एक आहे आणि एक ते वडापाव चोर ते बी आहे. तर ते सगळे आता उघडे पडले. यांनी व्यवस्थित तिच्या पाची मी आमदार होऊ शकतो या भावनेत होते, त्यातला मी बी होतो. सगळं आहे नाही नाही. आणि मी एक सांगू इच्छितो, जे उमेदवारांचे काय म्हणते ना स्वप्न भंगलं असं त्यांना वाटत असेल तर त्यांना एक विनंती आहे, तुम्ही सगळे नाराज जे तर तुम्हाला हात जोडून पाया पडून आम्ही सगळी इथून विनंती करतो. आता मिनी विधानसभा आलेली आहे, त्यावेळेसची परिस्थिती आपला तेवढी तयारी झालेली नव्हती. आता मिनी विधानसभा आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, नगर परिषद आहे, ग्रामपंचायती आहे आपल्याकडं. आणि अजून या 5 वर्षात जर आपण योग्य तयारी केली तर येणारं सरकार म्हणजे 288 पैकी आपण जे छाती ठोकपणे म्हणत होतो, जसं यांनी सांगितलं 288 पैकी एका ठिकाणी जसं एका गाडीत 5 जण आले तर पाचीच्या पाची मी आमदार होऊ शकतो या भावनेत होते, त्यातला मी बी होतो. पण मी निष्ठावंत समाजाचा कार्यकर्ता आहे. गेल्या 14-15 वर्षापासून मी समाजाचं काम करतो. जरांगे पाटलाला मी 14-15 वर्षापासून ओळखतो. गेल्या 1.5 वर्षापासून सावलीसारखं मी त्यांच्या सोबत आहे. मी त्यांची तळमळ बघितलेली, तगमग बघितलेली आहे आणि त्यांच्या समोर कोणता प्रश्न निर्माण झाला होता ते बघितलं. आपल्यात फूट पडून आपलेच तंगडे ओढून मराठा समाजाची न भरपाई होणारी हानी झाली असती. आज आपण बघू शकतोय हजारोंच्या संख्येने इथे गाड्या येतात, कारण त्यांना विश्वास आहे जरांगे पाटलावरती. राजकारण म्हणून या ठिकाणी एकही तुम्हाला ग्रामपंचायत सदस्य व्हायसाठी आलेलं दिसणार नाही. यांना माहिती आहे की आपल्याला जरांगे पाटीलच आरक्षण देऊ शकतात आणि मराठ्यांना जरांगे पाटलाशिवाय वाली कोणी नाही. एवढे आता आपण सांगितलं की 140-150 मराठ्याचे आमदार आता सध्या विधानसभेत गेले. जरी युतीचं सरकार आलंय तरी मराठ्यांचा कोणी वाली नाही. संतोष देशमुख प्रकरण झालं, आम्हाला जातीवादी म्हणते. संतोष देशमुखचं प्रकरण झालं, 1 किंवा 2 मराठ्याचे आमदार सोडले तर कोणीच त्या मोर्चात आलेले नाही. त्याच्यामुळं आपले बी असले तर त्याच्यामुळे म्हणतो आम्ही राजकारणातलं आरक्षण आमचं काढून जरी घेतलं चालणार, आम्हाला शिक्षणात नोकरी द्या, हे सगळे तुम्ही घ्या. आम्ही कोणाचे फोटो लावलं, कोणाचं सरकार आलं तरी आम्हाला चालतं ना. आता पूर्ण बहुमतानं देवेंद्रजीचं सरकार आलेलं आहे. आम्ही तुम्हाला विरोध करत नाही साहेब. हे तुमचे जे रोजाने लावलेले काही येते तर तुमचं गुणगान गाते, यांना आवरायचं सांगा, प्रति आंदोलन करू देऊ नका. ते भाज्याकडे पाहून जिलेबी मागतं ते एक आहे आणि एक ते वडापाव चोर ते बी आहे. तर ते सगळे आता उघडे पडले. यांनी व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं आहे. मराठ्यांनो काय आमच्याकडून चुका झाल्या असतील आम्ही पदरात घेऊन टाकतो, आमच्या चुका ज्या झाल्या असतील आम्ही हात जोडून विनंती करतो. हे सर्वसामान्य मराठी आपल्याकडे सगळ्यांकडे आस लावून बसलेले, यांचं स्वप्न, यांचे पोरं शिक्षणात नोकरीत आपल्याला घालायचे, आपली पिढी घडवायची. त्यामुळं हेवेदावे सोडा, राजकारणाचे हेवेदावे सोडा आणि सगळ्यांनी फक्त मराठा जातीच्या अस्तित्वावर प्रश्न आलेला आहे. जर मराठा हरला तर हे आंदोलन हरलं. त्यामुळं असं आंदोलन पुन्हा 50 वर्ष मागं झालेलं नाही आणि येणाऱ्या 50 वर्षात होणार नाही. स्वर्गवासी अण्णासाहेब पाटलांनी असं आंदोलन उभं केलं होतं, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून उभं केलं होतं. पण मराठा आरक्षणाला बळीचा शाप लागलेला आहे. स्वर्गवासी अण्णासाहेब पाटील गेले, अण्णासाहेब जावळे पाटील गेले, देवीदासजी वडजे गेले, विनायकजी मेटे गेले, काकासाहेब शिंदे सारखे शेकडो तरुण हे आपले गेलेले रोज आत्महत्या होते. त्यांच्या लेकरा बाळाकडे पहा, त्यांच्याकडे बघून आपल्या येणाऱ्या आत्महत्या थांबवा, नैराश्यातून पुरं बाहेर काढायचे. त्यामुळं जातीसाठी एक व्हा आणि जसा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला ताबडतोब सगळ्यांना शेअर करा आणि सगळेजण आंतरवाली सराटीकडे सगळे सोयऱ्यांसह, मित्र परिवारासह आणि 18 पगड जातीच्या समाज बांधवाला घेऊन आंतरवाली सराटीकडे या, एवढीच विनंती करतो. आणि मीडियाला अजून एक विनंती आहे, SCBCचं सत्य जेवढं जनतेपर्यंत समाजापर्यंत पोहोचवता येईल तेवढं फक्त पोहोचवा की ऍक्च्युअल SCBC मध्ये काय फायदा झालाय किंवा काय तोटा झालेला. बस एवढं. धन्यवाद.